व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची साज समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची तुका म्हणे येथे लाभाची कोटी बहु आव पोटी समर्थाचे समर्थाचे घरी सकळ संपदा संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणात दुसरे अनुग्रलादरो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करगणनादा शंकराच्या सुता चरणावरी ठेवडी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती नतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता रंग भूमिका मोती सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलणं थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे। तुम्हा सर्वांचे सुपरिचित सन्माननीय गुलाबरावजी सदाशिवरावजी पाटील सैंदाणे त्यांनी गणपती मंदिराचा जीर्णोद्धार त्याचा द्वितीय वर्धापन दिन त्या निमित्ताने पाटील परिवाराच्या काय होतं घडवून आलेला हा सोहळा यामध्ये परिवाराच्या वतीनं जे डॉक्टर पाटील यांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित
नातवाच्या बारशानिमित्ताने पहिलं कीर्तन राजवडला केलेले माजी आमदार साहेबरावजी पाटील आणि मग रामायण केलं लगेच आमदार झाले. सर्वजण ज्यांना आदर आणि दादा म्हणतात ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. बरीचशी मान्यवर मंडळी, मृदंगाचार्य महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, छोटे छोटे टाळकरी साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, बालदार चोपदार, अजूनही बसलेल्यात काही महाराज असतील. सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. खानदेश वारकरी महामंडळ आवर्जून उपस्थित आहे. एकही त्यातलं गैरहजर नाही. तुम्हाला आणि तुमच्या कार्यालाही धन्यवाद. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, मी का थांबलो? बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा डॉक्टरनीच आणलं मुकटीला. बरेच वर्ष आम्ही ज्यांच्याकडे मुक्काम करायचो, म्हशीवाले वानखडे, म्हशीवाले आले असतील, नाही तर नसतील. ते चिरंजीव आहे, खरे वानखडे नाही. तुम्ही त्यांचे चिरंजीव आहे. आपले धोतरवाले म्हणजे तुमचे वडील. ठीक आहे, असेल. तिथे आमचा मुक्काम असायचा. आम दोन पोपटराव गोविंदराव असं काहीतरी होतं ना. हा जोडीच असायची. गए हुए कभी आते नहीं. बरं का दादा, गए हुए आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती है म्हणून उल्लेख केला. विठ्ठल मला गुलाबराव पाटलांनी सांगितलं 1976ला ते जन्मगाव सोडून पुण्याला गेले. म्हणजे जवळजवळ आता 51 वर्ष झाले तुम्ही पुण्याकडेच आहे. ही त्यांची जन्मभूमी. दादा, एक आगळ्या वेगळ्या आनंद जन्मभूमीचा असतो. 14 वर्षांनी रामचंद्र आले तर अयोध्येच्या सीमेवर लोटांगण घातलं. जामवंत, नळ, निळी हे सगळे चकित झाले. इथं देव नाही, मंदिर नाही, जगाचा बाप लोटांगण घालतो. प्रभुजी बोले, जामवंत, ये मेरी जन्मभूमि है अयोध्या, और मुझे स्वर्ग से भी प्यारी है. जननी जन्मभूमि से स्वर्गादपि गरियसी. लंका सोन्याची होती, पण तिथं मला करमत नव्हतं. ही माझी जन्मभूमी अयोध्या. पोट भरायच्या निमित्तानं जावं लागतं. कोणी असू द्या, पोट लागले पाठीशी, पोट हिंडवी देशोदेशी, पोटा बहिणी जिकडे जावे. बरं का हॉटेल मालक, पोटा बहिणी जिकडे जा, वरचा मजला सांगतो मी, पोटा बहिणी जिकडे जावे. सगळी जुनी मंडळी. तिकडे पोटचे येते सवे. देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा. यही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा मांगा, सबको लगा दिया रोड़ा.
गायनाचार्य गायनाचार्य आज अजिबात घाबरायचं नाही. दादा आहे पुढं, माझ्या बापाला भ्यायची गरज नाही. यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. कोणी असू द्या, देख संन्यासी देख पकेरा घर घर मागे टुकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा बाका, यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते, यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते. जावं लागतं बरं का गुलाबराव पाटील. पोट नेत ते पोटाच्या साठी जन्म गाव सोडून जावं लागतं. पण तुम्ही जेव्हा यात्रेच्या निमित्ताने जन्मगावला येता, तुमच्या वर्गात शिकलेला, वाढू देऊ नको, तुमच्या वर्गात शिकलेला शेळ्या चारत असलेला महादेव भेटतो. तो गळ्याला बिलकतो. तिकडे पुण्याला टाटा बिर्लाच्या भेटीत जो आनंद नाही तो मुक्तीच्या महादेवच्या भेटीत आहे. का? कारण ते जन्मगाव आहे. का सांगता? तुम्ही पोट भरायच्या निमित्ताने गेला असला तरी तुमच्या जन्मभूमीला विसरला नाही, म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. जननी जन्मभूमीश. आणि असं असतंय. दादा आम्ही बसलो होतो तेव्हा गुलाबराव पाटलांनी सांगितलं, वडीलही लहानपणीच गेले, आई गेली. जसं जनाबाईनं आपला अनुभव सांगताना पांडुरंगाच्या पायावर डोकं आपटून रडून सांगितलं, देवा माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला. प्रत्येकाच्या जीवनात आहे दादा. जेव्हा दिवस सुखाचे येतात, ज्या मायबापाने कष्ट उपसलेले असतात, ज्यांना ज्यांना मायबाप असतील ना डॉक्टर साहेब, त्याच्यासारखे भाग्यवान नाही. सकाळी तीर्थाचे धुरे जे का माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोण की जय. मायबाप असेल ना, सकाळी उठल्याबरोबर काहीच करू नका, फक्त आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या आणि ते प्रेमानं तुमच्या पाठीवरून हात फिरवतील. तो दिवस केवढा समाधानाचा जातो हे तुम्ही ठरवा, कोणाला विचारायचं काही नाही. काही म्हणतात आम्ही तर रोज पाया पडतो महाराज, आमचे मायबाप आशीर्वाद देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे पिताजी को और माताजी को नहीं. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे. ज्यांनी कष्ट उपसलेले असतात तुमचा डॉक्टर साहेब, मायबाप अर्धपोटी राहतात दादा, आणि शाळेत लेकराला डबा भरून देतात. गाठी गाठीचं धोत्र बाप नेसतो, गाठी गाठीचं लुगडं माय नेसते, पण इज्जत जाऊ नये म्हणून शाळेत जाणाऱ्या लेकराला नवीन ड्रेस घेऊन देतात, आहे ना. आजारी मायबाप पडतात, पण साधं पडसं झालं तरी डॉक्टर कडे लेकराला नेतात. आणि मग दिवस चांगले येतात गुलाबराव पाटील. मग मुलं म्हणतात खूप कष्ट उपसले आपल्या मायबापाने,
आता सुखात ठेवायचं, सुखात ठेवायचं. जेव्हा दिवस कौतुकाचे येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. आज तुमच्याकडे सगळे आहे, गोकुळ आहे, पण हे कौतुक पाहायला नंदन यशोदा नाही, हे लक्षात ठेवा. ते नाही. जेव्हा 14 वर्षांनी रामचंद्र प्रभू येणार निरोपाला, एक मिनिट घेतो, बरोबर वेळेत मोकळे करतो तुम्हाला, अजिबात टेन्शन घेऊ नका. निरोपाला भरतजी पळत आले 14 वर्षांनी नंदीग्रामातून. कौशल्याच्या महाला पुढे उभे राहून भरतजीला आनंद आवरेना. माताजी, माताजी, बरोबर लेकाचा आवाज आईनं ओळखला आणि घाई घाई कौशल्या, 14 वर्षांनी माझा भरत का आला? क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा मिला है मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे रामचंद्र भगवान आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं ना डॉक्टर, माय कौशल्याचं रडणं सुरू झालं. दादा, भरतजी म्हणाले, आई 14 वर्षांनी येतो माझा दादा, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडण्याचं वेगळे कारण आहे. आज तुझ्या जन्मदात्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली. आज तुझा बाप असता तर रामाच्या राज्याभिषेकात नुसता नाचला असता रे. त्यांची खूप इच्छा होती. जिथे भगवंताचा राज्याभिषेकाचं कौतुक पाहायला देवाचा बाप नाही, ते प्रत्येकाच्या जीवनात ही घटना आहे. कौतुकाचे दिवस आले गुलाबराव पाटील की कौतुकाची थाप निघून जात असते. ते तुमच्या जीवनातली ही कोणाही असो, न भरणारी, न भरून निघणारी उणीव आहे. मायबाप असतात तोपर्यंत मायबापाचं महत्व कळत नाही, मायबाप गेल्यावर कळतं. एक आनंदाची गोष्ट अशी आहे, तुम्ही या घटनेनं अमर झाले बरे का गुलाबराव. अमर म्हणजे किती चांगला बंगला बांधा, सर्वांना सांगतो बांधलाच पाहिजे. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या डोक्यात, काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही, लक्षात ठेवा. पण मुक्तीच्या किती पिढ्या जातील पुढं तरी गणपतीच्या मंदिरात डोकं टेकून दर्शन घेताना यांचं नाव घेतील. याला म्हणतात उत्तमाची भूरे, उत्तमाची भूरे, मंदिराच्या रूपात गुलाबरावजी पाटील त्यांचा परिवार अमर झाला बरं का डॉक्टर साहेब. सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए. अरे सूरत तो जाती रही, कीरत कब उड़ा जाए. सूरत से कीरत बड़ी. सूरत म्हणजे हे 3.5 हाताचं शरीर जर तुम्हाला मुकटीहून धुळ्याला न्यायचं असेल तर काळा पिवळ्या जीभवाला 50 रुपये मागतात. सूरत मुकटीहून धुळ्याला न्यायला दादा 50 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते. सूरत से कीरत बडी बिन पंख उड़ जाए. पुन्हा सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे आपल्या लक्षात नाही. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नाही, तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं, गोरपान हातात, खुळखुळा काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा.
असं कोणी म्हणतंय का? आजोबा कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या मग जा धुळ्याला. अरे कुठली पप्पी? म्हातारी तोंड नाही पाहत, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. रामदास सुरत तो जाती रही किरत कबुना जाय. म्हणून गणपती मंदिराचा हा द्वितीय वर्धापन दिन, त्याला कुठेही मान आहे दादा. आता ते तिथेही राहायला आहे, ते गणपतीपाशीच आहे, चिंचवड मोरया गोसावी. जसं हे पहा, एक मिनिट घेतो पाटील साहेब, मिनिट किती घेऊ द्या पण बरोबर करू. जसं गणपती मंदिरात आल्यानंतर गुलाबराव पाटील त्यांचा परिवार हे स्मरणार्थ राहतं ना, तसं अजूनही माहीत नाही आपल्याला गणपती बाप्पा मोरया का, ते मोरया गोसावी. खूप सेवा गणपतीची केली. चिंचवडला त्यांची समाधी आहे. खूप सेवा केली, पण सुतईचा सडा मागितला नाही जीवनात. शेवटचा थकता काळ आला आणि मोरया गोसाव्याला गणपती म्हणाले, अरे किती लोक जन्मभर दर्शनाला आले, काही ना काही मागितलं, तू जन्मभर माझी सेवा केली, सुतईचा सडा मागितला नाही, काहीतरी माग. डबडबल्या डोळ्यानं मोरया गोसावी म्हणाले, मी गोसावी आहे देवा, मला काही नको, दारोदार पीठ मागून जगायची सवय आहे या गोसावी. ठीक आहे, तुझ्या करता काही नको मागू, पण माझ्या समाधाना करता ठीक आहे देवा, तुम्ही म्हणतायच तर एकच अपेक्षा करतो, इथून पुढे जन्मभर तुमच्या नावासोबत या गोसाव्याचं नाव जोडलं जावं, एवढीच अपेक्षा. मग गणपती बाप्पा विठ्ठल विघ्नहर्ता देव आहे. सर्वांना ते श्लोक पाठ आहे. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व माहिती आहे. अरे गणपतीच्या घरात आहे सर्कस आहे, सर्कस. दादा वाहनाचं पटत नाही. एखाद्या घरामध्ये जर 4 भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन खरेदी करतात. मोठा बुलेट घेतो 2 नंबर, त्याची राग 2-3 नंबर हिरो होंडा, डाक त्याची सुझुकी. पाटील साहेब तोच प्रकार आहे गणपती बाप्पाच्या घरात. वाहनाचं सांगतो, पप्पाचा बैल, मम्मीचा वाघ, भैयाचा मोर, याचा उंदीर. तुम्ही इथून तर डोकं चालवा, जमते का हे? चौघाचे वाहन डोळा पुढे आणा. गणपती बाप्पाचा उंदीर आहे, कार्तिक स्वामीचा मोर आहे, शंकररावचा बैल आहे आणि पार्वती आईचा वाघ आहे. नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला. कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला. शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर टपला. अरे जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे. गंगा गौरी दोघी भांडवी, रात्रंदिवस दोघीची भांडणं आहे. मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता नाम चंद्र. एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असूनही घर सुरळीत का चाललं? रिंग मास्टर गणपती आहे. सुख हरता दुःख हरता ही आरती सर्वांना पाठ आहे गुलाब पाटील, पण अर्थ एवढा सोपा नाही. इकडे बरं आहे, अजूनही मुंबईसारख्या ठिकाणी गणपती उत्सवाचं मंडळ बरमोडा घालून 5-25 पोरं येतात वर्गणीला. वर्गणी हातून जातात. किती 5,000 रुपये. एवढं कसं काय? महागाई आहे कसं काय? म्हणजे आता बरमुड्याशी गाठ आहे, 12 महिने द्यावं लागते वर्गणी मुंबईत. ठीक आहे बाबा, किती दिवस झाले रे मंडळ? 10 वर्ष झाले. बरं ठीक आहे, वर्गणी देतो 5,000च, फक्त आरती म्हणून दाखवा. बरं दादा, मंडळ एकमेकाकडे पाहतं. 10 वर्ष झाले मंडळ स्थापन, आरती नाही पाठ. म्हणजे एखादा मंडळ येतं ना आरती म्हणून दाखव. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची. शाबास, बरोबर आहे. आता अर्थ सांग, अर्थ आरतीचा. सुखकर्ता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःखहर्ता दुःखाचं हरण करणारा, हेही बरोबर आहे. आणि वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? सुख करता सुख प्राप्त करून देतो म्हणून, दुःख हरता दुःखाचं हरण करतो म्हणून, वार्ता विघ्नाची. तुमच्या विघ्नाची वार्ता रोज रोज घरी आणून देणारा बसवेल का पुढच्या वर्षी कोणी गणपती? म्हणून आरतीचा अर्थ लावताना दादा खालच्या लाईन मधला नुरवी वर वेल्डिंग करावा लागतो, तर अर्थ लागतो.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. मग म्हणायचं पूर्वी प्रेम कृपा जयाची, तर जमता येते. नुरवी सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात गणपती. विठ्ठल त्याला कुठेही मान आहे बरं का डॉक्टर साहेब, कुठेही मान आहे. कादंबरी लिहिणारा असू द्या नाही तर ज्ञानेश्वरी, व्यापारी असू द्या दादा नाही तर शेतकरी, कीर्तनकार असू द्या नाही तर तमाशा मंडळ, पहिलं गणपतीला आहे. कादंबरी लिहिणारा सुद्धा पहिलं गणेशाला वंदन करतो. नवे ज्ञानांचे राजे, आता आमची सगळी खानदेश विभागातलं वारकरी महामंडळ इथे बसून आहे, सगळे त्यांना पाठ आहे. ज्ञानांचे राजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानांचे राजे आहे, पण ज्ञानेश्वरी सुरू करताना पहिला मान ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा देवा तूच गणेश. तमाशा मंडळ असू द्या, इथले लोक चांगले आहेत दादा, यांनी काही तमाशे पाहिले नाही, पण पाहायला काय हरकत आहे. अरे गावगाडा चालवायचा असेल तर वारकरी लोकांनाही तमाशा मंडळामध्ये स्थापन व्हावं लागतं, नाही तर तरुण पोरं नाराज होतात. आम्ही सप्ताच्या वेळेला कसे पळतो आणि आता तुम्ही मदत करत नाही यात्रेत तमाशा आणला म्हणून सहभागी व्हावं लागतं. ते काही वाईट नाही, तमाशानं माणसं बिघडत नाही, कीर्तनानं सुधरत नाही. हा हो ना दादा, तमाशानं बिघडले असते तर कीर्तनाला आले नसते, आणि कीर्तनानं सुधारले असते तर पुन्हा तमाशात गेले नसते. दोन्ही पार्ट्याचा मान राखतात ते बरं. तिथे अरे रात्रभर उठू देत नाही तमाशावाले, ताला स्वरात लावून डफावर थाप मारले ना. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवाजी राजाचे करतो गुणगान. अरे कामापुरतं पण मी का सांगतो, आता हे आपलं गाव आहे, खेळी चालू द्या, कीर्तन म्हणा तर काय म्हणा, मला बोलायचं ते बोल द्या. डॉक्टर साहेब, त्यांचा पहिला गण असतो ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा पिता शंकरा रीतीच्या वरा तावगा पाव तुझ्या चरणी आमचा भाव. ते तुंतुन कळलं तुम्हाला? म्हणजे मी का सांगतो, कुठेही गणपतीला मान. गणेश हा विघ्नहर्ता देव आहे, समुदायाचा मालक आहे, आणि त्या विघ्नहर्त्या दैवताच्या मंदिराचं जीर्णोद्धार आणि त्याचा द्वितीय वर्षाचा हा वर्धापन दिन सोहळा. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं, तसं गुलाबराव पाटलाच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे, अजिबात घाबरायचं नाही. शूटिंगवाले तुम्ही चांगलेच आहे. सर्व टाळकरी, आमचं खानदेश विभागातलं आवर्जून आलेलं वारकरी संप्रदाय मंडळ, अतिशय सुंदर नियोजन गुलाबराव पाटील त्यांच्या परिवाराने केलं, धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. पाटील परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. रात्रंदिवस माणूस धडपडतो दादा ते सुखासाठी. रात्रंदिवस प्रत्येकाचे प्रयत्न सुख प्राप्तीसाठी आहे, पण सुख मिळत नाही. याचं कारण मार्केट चुकलेलं आहे. जिथे सुख तिथे आमचे प्रयत्न नाही. जसं ज्या दुकानात जे मिळतं त्याची मागणी करायची. डॉक्टर साहेब,
एकाचं लग्न होईना 40 वर्षाचं झालं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही महाराष्ट्रातल्या. मग ते वैतागलं. 40 वर्षाचं झाल्यावर हनुमंताची प्रार्थना सुरू केली. कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला हे तर डोकं चालवलं पाहिजे. ते शेंदूर लावून बसलं गावाच्या बाहेर, हे तिथं गेलं. कधी करसी लग्न माझे हनुमंताला 12 वर्ष राम दुआरे तुम रखवारे होत नहीं आज्ञा बिनु पैसा रे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपण तेज समारो आपै तीन लोक घात ते कापै भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जप नाम सुनावे. 12 वर्ष बरं का. आता 52 झालं आणि 12 वर्ष आणि हनुमानजी प्रसन्न झाले. क्या चाहिए बेटा? 12 साल से आपकी प्रार्थना कर रहा हूँ बाबा, मेरी शादी नहीं बनती, दया करो मेरी शादी बना दो. हनुमान जी ने गदा निकाली, बोले बेवकूफ़ कहीं के इतनी अक्ल नहीं क्या बे, अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे? जाओ ये माल राम की दुकान में मिलता है. ये राम प्रभु के नीलांबुदश्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणव महासायक चारु चापम नमामि रामे रघुवंशीनाथम. रामचंद्र प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था, 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न हुए. क्या चाहिए? तो मैंने कहा शादी बना दो. हनुमान जी को गुस्सा या गदा निकाली, बोले बेवकूफ़ कहीं के इतनी अक्ल नहीं क्या बे, अगर मैं दूसरे की बना दे शादी मेरी नहीं होती. जाओ ये माल राम की दुकान मिलता करके आपके पास आए जी भगवान मेरी शादी बना दो. प्रभु बोले जाओ हो जाएगी शादी. रामचंद्रानं आशीर्वाद दिला. दादा दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले आणि बिना हुंड्याचं जोडलं. झालं लग्न. पाहता काय माझ्याकडे. आता हा गुलाबराव पाटील 52च्या वयात लग्न झालं. काय खुशीत आलं असेल खरं सांगा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात. अरे हे बायकोला घेऊन मांढार देवीला गेलं. 52चा नवरदेव. मांढार देवी जिल्हा सातारा. दुपारच्या 2 वाजेपर्यंत बायको माग होती यात्रेत. चंगराचंगरी सुरू झाली. लेखाची बायको हरवली. आता बायको येडपटच 52च्या वयात कशी भेटली असेल? घरी गेल्यावर डोकं चालवा तुम्ही. 2:45ला हरवली. 3 वाजल्यापासून रडतय जत्रेत. माझी बायको दिसली का, माझी बायको दिसली का. 15 दिवस बिना चपलाचं फिरलं सातारा जिल्ह्यात, बायको सापडली नाही. 15 दिवसांनी आलन राम प्रभूकडे रडू लागला. क्या हुआ बेटा? आपकी असीम कृपा से शादी तो बनी थी भगवान, लेकिन पत्नी के साथ जतरा देखने गया था. कहाँ गया था रे? मांडार देवी. वहाँ क्यों मरने गया था बे? तुळजापुर क्यों नहीं गया था? जी नहीं मांडार. क्या हुआ? 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी प्रभु, लेकिन 3 बजे कहाँ गई तलाश नहीं लग रहा है जी मालिक. 15 दिन हुए, इतनी दया करो, मेरी पत्नी का तलाश करो. राम जी बोले बेवकूफ़ कहीं के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे की पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे जानकी का तलाश करने मारोतराव को क्यों भेजता बे? जाओ ये माल बजरंगबली. कळलं तुम्हाला? ज्या दुकानात तसं सुख राहिलं दुसरीकडे. आणि आमचे प्रयत्न आहे ते अख्खं मार्केटच दुःखाचं आहे. दुःख बांधवणी आया संसार, दुःख बांधवणी आया संसार, दुःखाचा विचार नाही दुःख बांधवणी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. सुख नाही कुठे आली या संसारी वाया. हावबरी होऊ नका. मृत्यू लोक सुखाची कहाणी ऐकतील. कवनाची श्रवणी कैची सुखंदा अंथरुणी इंगळ्याच्या ढेकणाच्या भाज्या सुखाची कल्पना घरी गेल्यावर पाहून घेणे. हा दे 1 नंबर आहे ढेकणाचा दादा. झोप न लागू देण्यात. एकंदर 5 वैरी झोपेचे आहे का नाही. मत कुणी मशकच्चाई वचिंतातील वेदना कोल्हाळ प्रदीर्घ निद्राया पंचक्षत्रवाहा. हे झोपेचे 5 वैरी आहे. हा श्लोक महाभारतातला आहे दादा, पण वापरला कासव छापवाल्यानं. कोण कशासाठी कुठं वापरेल त्यानं महाभारतातला हा श्लोक काढला कासव छापवाल्याने. झोपेचे 5 वैरी, त्यातला 2 नंबरचा वैरी डास, आणि त्याला पिटून लावायला आमची कासव छाप. तिथं मत्कुणी मशकच्चै वचिंता शरीर वेदना कोलाहल प्रदीर्घ शनिद्राया पंचक्षत्रवा. 1 नंबर ढेकणाचा आहे. 2 नंबरचं डास आहे. चिंता 3 नंबर, शरीर व्यथा 4 नंबर आणि गोंगाट या 5 कारणांनी झोप लागत नाही. ढेकूण, डास, चिंता, शरीर व्यथा आणि गोंगाट. मत्कुणी मशकच्चैव चिंता शरीर वेदना कोलाहल प्रदीर्घ शनिद्राया पंचक्षत्रवा. हे झोपेचे 5. त्यात पहिला हा ना. अरे असं काय करतो संतोष?
कीर्तनकाराच्या बोलण्याला दादा पुरावा पाहिजे, आणि जो कीर्तनकार पुरावा देत नाही त्याला पुरावा. मराठी कळते वाटत. मत हिंदीमध्ये खटमल्ल म्हणतात, संस्कृतमध्ये मतकुणी, आणि मराठीत ढेकून माहिती आहे सर्वांना. त्याला खटमल्ल का म्हणतात? खटिया में जो रहता अपना पराक्रम दिखाता उसे खटमल्ल कहते हैं. हिंद केसरी पहिलवान असू द्या, त्याच्या क्वाटवर एक ढेकणाचं पिल्लू सोडा, त्याला 2च मिनिटात आसमान दाखवतं. का हे तालमीतलं मल्ल आहे ते खाटेतलं मल्ल आहे. जो खटिया में रहता अपना पराक्रम दिखाता उसे खटमल्ल कहते. ते आमच्या लहानपणी एक बाबा यायचा पीठ मागायला. आता आमचं गाव म्हणजे ते नागपूरच्या पुढे शेवटचं गाव, तिथून पुढे MP, मग हिंदी सायडर सगळे असल्यामुळे हिंदीतच गाणं असं आम्हाला शिकावं लागली नाही रे. मुळातच हिंदी आहे आमची, म्हणून 120ला चालते. ते अशी नाही भागत्या भागत्या गया धपक्यान पड्या. आमची ओरिजिनल आहे. विठ्ठल तो पीठ मागायला बाबा यायचा आमच्या लहानपणी. तो गाणं म्हणायचा, ढेकणाचं गाणं. खटमल भैया छोड़ मेरी खटिया, बज गए 1:45 अब मुझे सोने दो. म्हणजे झोप न लागू देण्यात ढेकणाचा पहिला नंबर आहे. आणि इतके झाले ढेकणं, डॉक्टर इतके झाले 2 महिने कोणी झोपलं नाही त्या घरात. ढेकणं धन्याच्या लाह्यासारखे पांढरे, बरेच दिवस बिना रक्ताचे जगू शकतात. 2 महिन्यांनी पाहुणे आले. एक पाहुणा आला आणि घर मालकाने त्याच्यासाठी पाहुणचार केला. तुपातला शिरा, लोणकडे तुपातला शिरा खाऊ घातला. पाहुणा थोडा भोळा होता. घर मालकानं ठरवलं याचा शिरा वसूल करायचा. पाहुणे घरात झोपा, घरात. 2 महिने कोणी झोपलं नव्हतं. तुम्ही आम्ही बाहेर. पाहुण्याला घरात झोपवलं दादान, बाहेरून कडी लावली. 2 महिन्याची उपवासी ढेकणं जे तुटून पडले पाहुण्यावर रात्रभर सामूहिक हल्ला. धण्यासारखे पांढरे झाले होते, धण्याच्या लाह्यासारखे. सकाळी जांभळ्यासारखे गोल झाले, रक्त पिऊ पिऊ ढेकणं. मग दार उघडलं, पाहुण्याला विचारलं, कशी काय झाली झोप? पाहुणा म्हणला, जागच नाही आली भाऊ, इतकी सुंदर झोप. आणि असं जर म्हणत असेल तर त्याला तुकोबाराने मूर्खात काढलं. मूर्खत्व वचना येऊ पाहे, मूर्खत्व वचना येऊ पाहे, मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे, मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. म्हणून मार्केट दुःखाचं आहे, तिथे सुखाचा लेश मिळणार नाही. माणसं जी जगतात ना ती सुखात जगत नाही गुलाबराव पाटील, सुखाच्या आशेवर जगतात. कोणी असू द्या. जो ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं लग्न झाल्यावर सुख झालं. लग्न म्हणतो मुलगा झाला म्हणजे सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेत पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर म्हणतो त्याला नोकरी लागल्यावर सुख लागली, नोकरी मग त्याचं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतो पुन्हा त्याला मुलगा झाला म्हणजे सुख. असं करता करता आजोबा मरतो पण सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसं जी जगतात ते सुखाच्या आशेवर जगतात. सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद तुकोबारायच्या चेहऱ्यावर. आपण विचार करा. आणि नुसता आनंद नाही, प्रबोधन करतानाही म्हणायचे, खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही. महाराज, परिस्थिती प्रतिकूल असताना सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे. हा, मग एवढं सुख तुमच्याकडे असण्याचं कारण काय? महाराज म्हणले, बाबा
त्याच्यासाठी आम्ही जन्मभर व्यवहारच सुखाचा केला आणि व्यवहार सुखाचा केल्यामुळे आम्हाला लाभही सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारी सुख नाम झाला, सुखाचे व्यवहारी सुख नाम झाला. गुणीजन आणले तुम्ही. आम्ही जन्मभर व्यवहार सुखाचा केला महाराज म्हणतात, म्हणून आम्हाला लाभही सुखाचा झाला. काहीचा व्यवहार दुःखाचा असतो दादा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा. पण संतांचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. काही जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा व्यवहार करतात, दुसरा उद्योगच नाही. फक्त त्याला कळलं पाहिजे अमुक पाटलाच्या घरी अमुक गावची मुलगी देण्यात येणार आहे, याला जेवण जात नाही दादा. बरं परिस्थिती बिकट तरी उसने पैसे घेतं, मग काळी पिवळी पकडतं, ह्याटो पकडतं, मग टेम्पो पकडतं, मग एसटी पकडतं. असं करून 2 वाजता त्या गावात पोहोचतं. बरोबर तो वाडा शोधतं, दारात उभं राहतं, पिशवी हातात असते. अमुकाचा वाडा, घरमालक म्हणतो हाच आहे. अमुक अमुक मीच आहे. आपण कुठले? मी अमुक गावचा. अहो आत या ना, आत या ना. तुमच्या गावात तर त्या पाटलाच्या वाड्यात आमची मुलगी द्यायची, सोयरीक जुळली, 8 दिवस झाले म्हणूनच आलो. इथून सुरुवात. मुली जास्त झाल्या असं विहिरीत ढकला, नमस्कार, गेलं निघून. अहो चहा तरी घ्या. चहा नको, भाकरी बांधून आलो, एवढं सांगायला आलो होतो. झालं. आनंदाला उधाण आलं होतं त्या घरात. सगळी तयारी झाली. ते पत्रिका कशा छापायच्या, पटके किती बांधायचे, मंडप कोणाचा, आचारी कुठला, आणि सगळे सगळे आनंदाला उधाण. 15 दिवसापासून हे गेलं ना रॉकेल वतून. कोणी स्वयंपाक केला नाही दिवसभर दादा, कोणी जेवलं नाही. संध्याकाळी पाटलींना विषय काढला. का त्या बिचाऱ्याला काही स्वार्थ म्हणावता आपला चहा नाही घेतला बिचाऱ्यानं. त्यांना काय माहिती हे कसं आहे, बिचारी आग लावे. हे बघा, एखाद्या ऊस तोडणाऱ्या कामगाराच्या घरात माझी मुलगी द्या, पण त्या कांजीच्या कपड्यावाल्याच्या घरात द्यायची नाही.
आणि मग पत्र तयार करतो पाटील. राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रम जयहरी, तुमच्यासोबत सोयरी जुळल्यापासून आमच्या घरात आनंदाला उधाण आलं होतं, पण आम्ही ब्राह्मण मंडळीकडे गेल्यानंतर बघितलं की मृत्यू षडाष्टक योग, त्यामुळे तुमचं आमचं तुटलं. बरं का? असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करतं. महाराज म्हणतात आम्ही जन्मभर व्यवहारच सुखाचा केला आणि म्हणून लाभही सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभला, सुखाचे व्यवहारी सुख काहीचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग बोधपीडन कुंडलिनी कलिबल बलभंग वर्धो वायुचा श्वेत तोडुणी करियो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्षोदंड नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून नाडीत्रय माझे सुषुम्न संचरण न साधे हा मार्ग गायसे बोलते मुनिजन. योगाची या वाटाची निघाले का सुभटा तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. पायपा बोचरिया लोखंडाचे लोहाचे चणेन बोचरिया पडती खाणे. बोचरे म्हणजे ज्या म्हाताऱ्याला संतोषराव एकही दात नाही, ज्याला श्रीखंड चावत नाही दादा, ते पिकलेली केळी खलबत्त्यात कुटून खात. त्याला जर म्हटलं लोखंडाचे हरभरे खात जा आणि तालमीत जात जा, ते पैलवान होईल का मरल. माऊली लिहितात लोहाचे चणे बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू. तसं योगाची या वाटा जे निघाले ना सुबटा तया दुःखाचाची सेलवाटा भागा आला. एक एक प्रक्रिया साध्य करताना 12 वर्षाचा काळ, असे 8 अंग आणि मग समाधीसारखं सुख. समाधीसारखं सुख. व्यवहार दुःखाचा आहे पण समाधीसारखं सुख त्यांना प्राप्त होतो. लाभ सुखाचा आहे. आमचे संत सांगतात एवढा आटापिटा करून योग्याला जो समाधीचा आनंद मिळतो तो वारकऱ्याला भजनानं मिळतो. भजनानं सुखे सेव ब्रह्मण पण समाधीसारखं सुख मिळतं. लाभ सुखाचा आहे. आमचे संत सांगतात हे सुख तर वारकऱ्याला भजनानं मिळतं. सुखे सेव ब्रह्मणंना गौरामणा मसना. योगाचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. दादा बचनागाची कांडी खाताना गोड वाटते म्हणतात. आपण भानगडीत पडू नका. काही काही नुसतं ऐकून घ्यायच्या गोष्टी असतात. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, सापन विंचू नारायण आहे. मग काय जवळ जाऊन दर्शन घ्यायचं आहे का? जवळ जाऊन घेतलं दर्शन की त्यानं प्रसाद दिला समजा. म्हणून पुढे अट घातली वंदावे धरून शिव नये. ते विंचू नारायण आहे पण दुरून दूरदर्शनवर भागवत जा. त्याला गोंजारलं की त्यानं प्रसाद दिला. कसं बचनागाची कांडी खाताना गोड वाटते म्हणतात. त्यांचा अभ्यास आहे. साधूने बचना खाती तोडा तोडा
आपल्याला डोळ्यानं बघवत नाही. अजूनही हिमालयामध्ये काही महात्मे साप बाळगतात एका डब्यामध्ये, विशाल जहिरी साप. त्या डब्याला छिद्र, डब्याला झाकण. तो साप कशासाठी? साधूला लहर आली ना दादा तर डब्याचं झाकण उघडतो साधू, झाकण उघडतो डब्याचं, हिमालयातलं सांगतो. आणि त्या सापाला फटका मारतो हाताचा. फटका मारल्याबरोबर साप चवताळून तोंड बाहेर काढतो आणि साधू जीभ बाहेर काढतो. हे नीट ऐका बरं का, करू भानगडीत पडू नका, हे नुसतं ऐका. बाप रे काय, त्याला फटका मारल्यावरती तोंड बाहेर काढतं बरं का डॉक्टर. साप, साधू आपली जीभ बाहेर काढतो. त्या जिभेला दंश करतो तो साप साधूच्या. त्याला पूर्ण विष उतरू देतो, उलटा होऊ देतो आणि मग पुन्हा काढून डब्यामध्ये ठेवून देतो. आणि त्या विषयाच्या नशेत साधू आनंदात. आपण भानगड पण त्यांचा तो अभ्यास आहे. तसं साधूनी बचना खाती तोडा तोडा आणि का ते डोळ्यानं देखवे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटते म्हणतात, पण प्राण जातो. म्हणजे व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. योग्यांचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. गायचा व्यवहारही दुःखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. परीट घडीच्या कापडामध्ये मित्र आला मुंबईहून, 10 वर्षाने आला मुंबईहून आला, एसटीत बसून. इस्त्री मॉडेल दादा म्हणून बाकड्याला नाही टेकलं, ते 12 तास अलगद बसलं. स्टँडवर उतरलं. त्याचा बालमित्र होता स्टँडवर, त्याचं दुकान कोळशाचं. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला? कोळशाचं दुकान माहित आहे ना? दुकान काळं, याचे विकणाऱ्याचे हात काळे, घेणाऱ्याचे हात काळे. पिशवीत घेतला कोळसा, ती पिशवी काळी. यानं पैसे त्याच्या हातात दिले की काळे, त्यानं काही उरलेले वापस केले तरी काळे, अख्ख काळ. आणि हे परीट घडीतला मित्र 10 वर्षांनी आला. कोळसा विकता विकता आनंद आवरला नाही त्याला. जे उडीत टाकली पडत आला, कडकडून मिठी मारली स्टँडवर आणि तोंडावरून हात फिरवला. अरे किती वर्ष. बस व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा. याचंही तोंड काळ. अरे तुझं झालं प्रेम उचल म्हणतो, तुझं अख्खं किती बिचारा जपून आलं. 8 तास टेकलं नाही बाकड्याला, इस्त्री मोडून म्हणून. आणि यानं कडकडून मिठी मारली, तोंडावरून हात फिरवला. आता पुढचं आहे का? अत्तरचा दुकानदार होता स्टँडवरच. त्याच्या लक्षात आलं लग्नात वापरलेल्या अत्तरचं बिल दिलं नाही या बैमानानं. 10 वर्षानं आलं. अत्तर विकता विकता धावला दुकानदार, कॉलर धरून 2 थोबाडीत दिल्या. दिवसभर सुगंध आला. कळलं तुम्हाला? अरे कोळशावाल्यानं तोंडावरून हात फिरवला गुलाबराव, तरी तोंड काळं केलं. आणि अत्तरवाल्यानं थोबाडीत दिली, दिवसभर सुगंध आला. तसं हे कोळशाचं दुकान आहे. किती प्रेमानं हात फिरवू द्या तरी तोंड काळं आहे. साधू संतांनी तुमच्या थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध आहे. विठ्ठल. महाराज म्हणतात अरे काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा. पण आमचा व्यवहारही सुखाचा, म्हणून लाभही झाला सुखाचा.